नमस्कार, साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फोडणीचे वरण। वरण भात म्हटले तर लहानांपासून सर्वांना आवडते। चला तर मग बनवण्यास सुरुवात करूया। तुरीचे वरण म्हटले तर खूप जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे आज आपण 2 डाळ मिक्स करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 कप तुरीची डाळ घेतली आहे व त्यात अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे। या दोन्ही डाळींना आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे व साधारणतः 1 तास भिजत ठेवायचे आहे। 1 तास झाला आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ किती छान प्रकारे भिजली गेली आहे। आता आपण डाळ शिजवून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 कुकर घेतला आहे। आता यात मी संपूर्ण भिजलेली डाळ काढून घेत आहे। आता यात मी घालत आहे साधारणतः 2 ग्लास पाणी। आता यात मी घालत आहे बारीक चिरलेला टोमॅटो व डाळमध्येच मी चवीपुरते मीठ टाकून घेत आहे। शिजवतानाच इथे मी मीठ घातले आहे, त्यामुळे फोडणीला आपण मीठ घालणार नाहीये। आता आपण कुकरच्या साधारणतः 7 ते 8 शिट्टी काढून घेणार आहोत, म्हणजे डाळ व्यवस्थित शिजेल। आता फोडणीसाठी इथे मी कढीपत्ता, लसूण व कोथिंबीर घेतली आहे। साधारणतः 8 मिनिट झाले आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ मस्त शिजली गेली आहे। आता आपण डाळला मस्त प्रकारे घोटून घेऊयात। डाळ घोटण्यासाठी तुम्ही रवीचा देखील वापर करू शकता। इथे मी डाळ व्यवस्थित घोटून घेतली आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त प्रकारे डाळ घोटली गेली आहे। आता आपण डाळला फोडणी देऊन घेऊयात। इथे मी 1 पातेले घेतले आहे व त्यामध्ये 2 चमचे तेल घातले आहे। तेल गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी मस्त तडतडली गेली आहे। आता यात मी घालत आहे कढीपत्ता। कढीपत्ता देखील मस्त तडतडला गेला आहे। आता यात मी घालत आहे 1 चमचा जिरे। जिरे देखील व्यवस्थित तडतडले गेल्यानंतर आता यात मी घालत आहे हिंग। साधारणतः इथे मी अर्धा चमचा हिंग घातले आहे। आता यात मी घालत आहे लसूण। लसूण इथे मी मस्त ठेचून घेतला आहे। आता इथे लसूणला आपल्याला साधारणतः 2 मिनिट मस्त तळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता लसूणचा कलर देखील मस्त बदलला आहे। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा हळद। हळद देखील अर्धा मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यात मी घोटलेली डाळ घालत आहे। डाळ घालून झाल्यानंतर आता कुकरमध्ये मी थोडेसे पाणी घालून ते पाणी देखील डाळमध्ये ओतत आहे व वरतून देखील इथे मी अर्धा ग्लास पाणी ओतले आहे। डाळ अशी पातळच छान लागते, त्यामुळे मी जास्त पाणी घातले आहे। आता इथे वरतून मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे। संपूर्ण डाळला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता डाळला आपल्याला साधारणतः 1 उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे। तुम्ही बघू शकता डाळला मस्त उकळी आली आहे। आता या डाळवर आपण झाकण ठेवून डाळला साधारणतः 4 ते 5 मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे डाळ मस्त शिजली जाते। 5 मिनिट झाले आहे आणि तुम्ही बघू शकता डाळ किती छान प्रकारे शिजली गेली आहे, किती छान कलर आला आहे व चवीला देखील ही डाळ खूप छान लागते। तुम्ही देखील या फोडणीच्या वरणाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करायला विसरू नका आणि साक्षीज रेसिपीज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।